आतिषबाजी करून कार्यक्रमाला सुरुवात। उपस्थिती आहे हे बघून आम्हाला पण बरं वाटतं, कारण तरुण पोरांना, आताच्या तरुण पोरांना हे असे सांस्कृतिक कार्यक्रम नाही आवडत बरं। हा गीत हे गाणं आहे ते आपल्या आईपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून सांगायचंय। तिला जन्म मिळावा, हा गीत करावा, तिला जन्म मिळावा, तिला आपला जन्म मिळाला पाहिजे म्हणून हा गीत करावा माझा, तिला जन्म। लोणावळा घेतलं बरं झालं, त्यावेळेस माझा तुला प्रश्न आहे, तर जरा महाबळेश्वर बाजूला ठेव। ओके, तर आता लोणावळ्यात, बरं लोणावळ्यात तू कशासाठी गेला होतास आणि कधी गेला होतास? मी हा गौड दिना मथुरेच्या बाजारी जाण्यापासून का अडवत होता? काय? अरे श्रीकृष्ण गौड ही उद्याची तयारी घाटी आणि ही पालखी, पालखीमध्ये देव बसून संपूर्ण गावामधून फिरणार, सोबत काठी सुद्धा फिरणार। मागे बघू शकता पूर्ण कार्यक्रम चालू आहे। आज हे तासून ठेवले जातं आदल्या दिवशी, नंतर हे वरती चढून हे बगाडाचं जे फिरतं त्याच्यावरती हे सरळ लाकूड असतं, हे बगाड असं वरती निघतं, ते गोल असं फिरवलं जातं 12 वाजता। देवळाची सजावट जोरदार काय झालं पाहिजे। 11 तारखेचा कार्यक्रम संपून आता घरी चाललोय। उद्या सकाळी लवकरच उठून आपली बगाड यात्रा, खडेगावाची यात्रा चालू होईल। तर उद्या भेटू, धन्यवाद।
घेऊन मनी भोळा भावर आता भजन चालू आहे. सर्व माणसे भजन करायला बसलेली आहेत.